तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर हा पार्ट 2 असणार आहे गणपती डेकोरेशनचा। पार्ट 1 मी अपलोड केला आहे ऑलरेडी। तर आपण ह्या पार्ट 2 मध्ये थोडं कव्हर करायचा प्रयत्न करूया, डिझाईन्स वगैरे, आणि जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आपण बॅकग्राऊंड आणि वरचे एक शीट तयार करणार आहे, तर दाखवतो तुम्हाला। तर सांगितल्याप्रमाणे ही अशी मी प्रिंट काढून घेतले, डिझाईनचे साईज घेऊन ह्या डिझाईनची प्रिंट काढली अशी, आणि कट करून मी असे स्टिक केलेत कार्डबोर्डवर। आता हे प्रॉपर कटिंग करून आपल्याला असे फारसं डिझाईन बघायला भेटेल, आणि ही डिझाईन आपली अशी दिसतच असेल। तसेच अजून खूप डिझाईन ह्याच्यावर पण येणार आहेत, ते स्टिक करून कट करून घेऊ आपण। तर अशा प्रकारे आपण हा वरची शीट कट करून घेतली आहे। हे इकडे एक होल केला आहे लाईटीसाठी, सेम इकडे पण करायचं आहे। आणि तशाच प्रकारे हा वरचा बॉक्स मी पूर्णपणे जॉईंट न मारता ह्याच्यावर लाईट्स वगैरे आधी प्रॉपर मेजरमेंटनी कटिंग करून लाईट फिट करून घेतल्यात। आता हा बॉक्स प्रॉपर चिपकवून घेईन मी। एवढूसा तिळक इतका बारीक? दोन सिंगर आलेत आज इकडे।
तर मित्रांनो, बघितलाच असाल आपण, तुम्हाला दाखवलेले आहेत मी फिलर वगैरे तयार करून. तर हे मी ह्याच्यावर आपल्याला काय काय लागलं ते सांगतो. हे मी मास्किंग टेप आणून ह्याच्यावर फिरवले, कारण हे जे गॅप्स आहेत ते कवर केलेत अशा प्रकारे सगळे. तर आपल्याला मास्किंग टेप लागलेली, परत गन वगैरे. तर बऱ्याच जणांना माहिती करून घ्यायचं असेल की हे कसं केलं मी. तर हे मी प्रॉपर शेप दिलेलं आहे माझ्या फ्रेंडला. तिने हे डिझाईन डिजिटली केलेत. डिजिटली करून प्रिंट मारले. पेपर होता A3 साईजचा आणि ट्रेसिंग पेपर म्हणजे बटर पेपर आपण बोलतो, पण चांगल्या क्वालिटीचा होता. त्याच्यावर मी प्रिंट मारून हे कार्डबोर्डवर स्टिक केलेत आणि नंतर मग त्याची कटिंग केली आहेत. हे प्रॉपर शेप जे आहे मेजरमेंट घेऊन बनवलेत आणि त्याची प्रिंट मारल्यात, त्यामुळे ते प्रॉपर शेपमध्ये आहेत. इथे मी आता जो सेंटरला तिळक येणार आहे त्याची कटिंग करायला घेतो आहे. ह्याची पण कटिंग मी सेम पद्धतीत करतो आहे जशी बाकी डिझाईनची केली. मेजरमेंट घेऊन त्या डिझाईनला डिजिटली फ्रेंडकडनं करून घेऊन त्याची प्रिंट काढून मी या कार्डबोर्डवर स्टिक करून त्याची कटिंग करतो आहे. कटिंग करून झाल्यावर मला ह्या डिझाईनला हाईट द्यायची होती, जी माझ्या एकट्याने शक्य नव्हती. प्रयत्न केले पण नाही झाली, त्यामुळे मला सोबत हेल्पसाठी प्रतीकला बोलवायला लागला आणि आम्ही दोघांनी मिळून त्या डिझाईनला हाईट दिली. तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की आपण कलरसुद्धा कवर करू. तर मला वाटत नाही ह्या व्हिडिओमध्ये आपण ते कवर करता येईल, कारण ऑलरेडी लेट होतो आहे. म्हणून मी हा सेकंड पार्ट असंच अपलोड करतो आहे, जेणेकरून ज्यांनी चालू केलं असेल डेकोरेशन त्यासाठी, त्याला बनवण्यासाठी इझी जाईल म्हणून. कलरिंग तुम्ही आपल्या चॉईसने मारू शकतात. तर कलरिंगचा मी पार्ट 3 तयार करीन. तोपर्यंत हा व्लॉग बघा तुम्ही. तर मी जे कलर मारणार आहे ते मी कलर्स तर आणले आहेत. ही एक बॉटल आणि हे एक बॉटल आणि हे स्पंज आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलर कवर करू आणि कलर्स तुम्ही तुमच्या चॉईसने मारू शकता. तर मित्रांनो, कसा वाटतोय तुम्हाला आपला हा डेकोरेशनचा ब्लॉग? कमेंट करून सांगा. आवडतो आहे का ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि तसंच आपण पार्ट 3 घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत ह्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.